भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची चर्चा करताना उद्योग, सेवा क्षेत्र, त्यासोबत शेती, निर्यात, गुंतवणूक, रोजगार आणि सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP यासारख्या निर्देशांकांचा उल्लेख अपरिहार्यपणे केला जातो. देशाच्या आर्थिक यशाचं मोजमाप या आकडेवारीच्या आधारे केलं जातं. मात्र या सर्व आकडेवारीच्या पलीकडे एक असं क्षेत्र आहे ज्याच्याशिवाय अर्थव्यवस्थेची संपूर्ण रचना कोलमडून पडेल. पण त्याचं योगदान अधिकृत राष्ट्रीय हिशोबांमध्ये जवळजवळ अदृश्य राहतं, म्हणजेच नसल्यासारखं जमा केलं जातं. हे क्षेत्र म्हणजे घरगुती आणि काळजीवाहू श्रमाचं. या श्रमाचं मूल्यमापन का केलं जात नाही, त्याचं मूल्यांकन का होत नाही, त्यात योगदान देणाऱ्यांचं श्रम का गणलं जात नाही आणि त्यासाठी आता काय पावलं उचलायला हवी आहेत, यावर समकालीन सामाजिक विषयांचे अभ्यासक सत्यसाई PM यांनी विश्लेषण केलंय. त्याच विश्लेषणाच्या आधारे या अदृश्य श्रमाचं योगदान व्यवस्था का नाकारते त्याच्या खोलात जाण्याचा हा प्रयत्न आहे. मंथनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, मी धनंजय सानप. तर भारतात या श्रमांचा सर्वाधिक भार हा अर्थातच महिलांवरती, विशेषतः घरकाम करणाऱ्या गृहिणींवरती असतो आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच गृहिणींना राष्ट्रनिर्मिती असं संबोधत त्यांच्या श्रमाचं आर्थिक मूल्य हे अधोरेखित केलंय. न्यायालयानं गृहिणीच्या श्रमाचं मूल्य किमान 30,000 रुपये प्रति महिना इतकं मानलं जाऊ शकतं असं निरीक्षणसुद्धा नोंदलंय. हे निरीक्षण केवळ एका नुकसान भरपाईच्या प्रकरणापुरतं मर्यादित नाही आहे. ते भारतीय समाजाच्या आर्थिक विचारसरणीत आवश्यक असलेल्या बदलाचं प्रतीक आहे. शेतकरी मित्रांनो, अर्थशास्त्रात एक मूलभूत सत्य मानलं जातं, ते म्हणजे जे मोजलं जातं तेच धोरणांच्या केंद्रस्थानी येतं. पण घरगुती श्रमांचं मोजमापच होत नसल्यानं त्यांना आर्थिक मूल्य नसल्याचा चुकीचा समज समाजात निर्माण झाला आहे. परिणामी गृहिणीचे योगदान हे प्रेम, कर्तव्य किंवा त्याग या भावनिक चौकटीतच गौरवलं गेलंय, पण त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन क्वचितच झालंय. गेल्या काही दशकांपासून स्त्रीवादी अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी याच विसंगतीकडे लक्ष वेधलंय. त्यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. घरगुती श्रम हे उत्पादन प्रक्रियेच्या बाहेर नसून अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक अशी पूर्व अट आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या टाइम यूज सर्व्हेनंही हे वास्तव अधोरेखित केलं आहे. भारतीय महिला दिवसातील अनेक तास विनामूल्य घरगुती कामं आणि काळजीवाहू सेवांमध्ये घालवत असतात, तर पुरुषांचा सहभाग या कामांमध्ये तुलनेनं मर्यादित राहतो. ही आकडेवारी केवळ लिंगविषयक विषमता दाखवत नाही, ती अर्थव्यवस्थेच्या अदृश्य पायाचंही ओळख करून देते. कारण विचार करा, मुलांचं संगोपन, वृद्धांची काळजी, आजारी व्यक्तींची सेवा, घराचं व्यवस्थापन, अन्ननिर्मिती, स्वच्छता आणि भावनिक आधार या सर्व सेवा जर बाजारातून विकत घ्याव्या लागल्या तर त्यासाठी प्रचंड आर्थिक खर्च हा करावा लागेल. याच कारणामुळे जगभरात केअर इकॉनॉमी ही संकल्पना महत्त्वाची ठरली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि विविध संशोधन संस्थांनी काळजीवाहू श्रमाच्या आर्थिक मूल्यांकडे सातत्यानं लक्ष वेधलंय. अनेक देशांनी राष्ट्रीय उत्पन्नाचा पूरक हिशोब, त्यातून घरगुती श्रमाचं मूल्यांकन करण्याचे प्रयोगसुद्धा सुरू केलेले आहेत. कारण पारंपरिक GDP हा बाजारात विक्री झालेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतो, पण कुटुंबाच्या अस्तित्वासाठी आणि समाजाच्या सातत्यासाठी आवश्यक असलेल्या विनामूल्य श्रमाचं मोजमाप त्यात होत नाही. भारतात हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण भारतीय कुटुंब व्यवस्थेचा पाया अजूनही मोठ्या प्रमाणावर महिलांच्या विनामूल्य श्रमावरती किंवा कामावरती अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाने या चर्चेला नवीन दिशा दिली आहे. न्यायालयानं गृहिणीला कुटुंबातील कमावत्या सदस्यांवर अवलंबून असलेली व्यक्ती मानण्यास नकार दिलाय. उलट कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक रचना टिकून ठेवण्यात तिचं योगदान मूलभूत असल्याचं सुद्धा अधोरेखित केलंय. हा दृष्टिकोन भारतीय न्यायव्यवस्थेच्या बदलत्या सामाजिक जाणीवेचं एक अर्थाने प्रतीकच म्हणावं लागेल. न्यायालयानं यापूर्वीही विविध निर्णयांमध्ये गृहिणीच्या मृत्यूमुळे होणारी हानी केवळ भावनिक नसून आर्थिक देखील असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र या चर्चेचा पुढील टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. गृहिणींना थेट वेतन द्यावं का, हा प्रश्न अनेकदा चर्चेला जातो. त्याबाबत मतभेद असू शकतात. काहींच्या मते ते महिलांच्या श्रमांना मान्यता देणारं पहिलं पाऊल ठरेल, तर काहींच्या मते त्यामुळे महिलांची घरापुरती भूमिका अधिक दृढ होऊ शकते. पण या वादापलीकडे जाऊन विचार केला तर गृहिणींच्या श्रमांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, निवृत्ती संरक्षण, आर्थिक निर्णयांमधील सहभाग आणि धोरणात्मक मान्यता देणं हा अधिक व्यवहार्य असा मार्ग ठरू शकतो.
खरं तर हा प्रश्न केवळ महिलांच्या सन्मानांचा नाही आहे, तो अर्थव्यवस्थेच्या वास्तविक स्वरूपाचा, सामाजिक न्यायाचा आणि विकासाच्या नव्या संकल्पनेचा आहे. जी अर्थव्यवस्था घरगुती श्रमावर उभी आहे, त्या श्रमांना अदृश्य मानणं ही आर्थिक वास्तवापासून दूर जाणारी भूमिका ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची चर्चा करताना उद्योग, सेवा क्षेत्र, शेती, निर्यात, गुंतवणूक, रोजगार आणि सकल देशांतर्गत उत्पादन यासारख्या निर्देशांकांचा उल्लेख अपरिहार्यपणे केला जातो. देशाच्या आर्थिक यशाचं मोजमाप या आकडेवारीच्या आधारेच केलं जातं. मात्र या सर्व आकडेवारीच्या पलीकडे एक असं क्षेत्र आहे ज्याशिवाय अर्थव्यवस्थेची संपूर्ण रचनाच कोलमडून पडेल, पण ज्याचं योगदान अद्यापही अधिकृत राष्ट्रीय हिशोबामध्ये जवळजवळ अदृश्य राहतं, आणि ते म्हणजे घरगुती किंवा काळजीवाहू श्रम. म्हणूनच आज आवश्यकता आहे ती गृहिणीच्या योगदानाचा भावनिक गौरव करण्यापेक्षा त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याची. कारण राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया केवळ कारखाने, कार्यालय आणि बाजारपेठांमध्ये घडत नाही, ती घराघरात सुद्धा घडत असते. घरातील प्रत्येक जेवण, प्रत्येक संगोपन, प्रत्येक काळजी, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक अदृश्य श्रम हा देशाच्या मानवी भांडवल निर्मितीचा भाग असतो, आणि त्या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच गृहिणी असते. म्हणूनच गृहिणींचं योगदान केवळ कौटुंबिक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा मूलभूत आहे. आता प्रश्न फक्त त्यांचा गौरव करण्याचा नाही, तर त्यांच्या श्रमाचं मूल्य ओळखण्याचं आहे. कारण जेव्हा अदृश्य श्रमांना मान्यता मिळते, तेव्हाच विकास अधिक न्याय्य, अधिक वास्तववादी आणि अधिक सर्वसमावेशक ठरतो. एकूणच काय, तर घरकामातील महिलांचं योगदान हे नाकारता येत नाही, आणि त्यासाठी आर्थिक पैलूसुद्धा आता लक्षात घेणं गरजेचं झालेलं आहे. आजच्या मंथनमध्ये या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.